नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शशिकांत करंदीकर यांचे कार्य प्रेरणादायी। ॲडव्होकेट मीनाताई बाम, विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सेवा प्रमुख व विद्याविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शशिकांत करंदीकर यांचे कार्य हे प्रेरणादायी होते। रायगड जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची मुहूर्तमेढ शशिकांत करंदीकर यांनी रोवली। कामातील सातत्य, न रागावणे, निरपेक्षपणाने कार्य करणे हे त्यांचे गुणविशेष होते, असे भावपूर्ण प्रतिपादन ॲडव्होकेट मीनाताई बाम यांनी केले। पेण येथील अहिल्या महिला मंडळाच्या सभागृहात करंदीकर आप्तेष्ट संघ, विश्व हिंदू परिषद, बडोदा बँकेतील सहकारी यांच्यातर्फे 80व्या वर्षात करंदीकरांनी पदार्पण केल्याबद्दल त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट मीनाताई बाम बोलत होत्या। मीनाताई बाम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ संघ स्वयंसेवक विनायकराव जोशी यांनी शकींच्या वागण्यातील सहजता, अनेक कुटुंबांची शकींचा असलेला संपर्क, महिला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम, अत्यंत कठीण परिस्थिती, विश्व हिंदू परिषदेचे काम करण्याची प्रेरणा शके यांनी दिली। शशिकांत करंदीकर यांच्या ज्येष्ठ भगिनी उषाताई पटवर्धन अलिबाग यांनी शशींची कुशाग्र बुद्धी, निष्ठावान सेवाभावी भावाचा अभिमान असल्याचे सांगून चौकटीबाहेर जाऊन विचार करणे, संघावर असलेली निष्ठा या संदर्भातील अनुभव सांगितले। गिरीशराव तुळपळे, रायगड जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, भाजप अलिबाग, माधवराव गांगुर्डे नवीन पनवेल, सूर्यकांत फडके पनवेल या सर्वांनी करंदीकरांचे गुणविशेष, स्वभाव वैशिष्ट्ये, वेगवेगळ्या वयोगटात असलेला करंदीकरांचा अनुभव सांगितला। अहिल्या महिला मंडळ पेणच्या संस्थापक अध्यक्षा वासंती वहिनी यांनी करंदीकर काकांचे कार्य आम्हाला प्रेरणादायी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संस्थेची वाटचाल आहे। त्यांनी आम्हाला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात आणले। त्याचबरोबर सौ रेखा साठे, सौ मंगला भोईर, कैलासवासी शरद कशेळीकर, राम शिंदे, चिंतामणी जाधव कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांनी उभी केली असल्याचे आवर्जून सांगितले। प्राध्यापक विश्वासराव मुळे यांनी सुयोग प्रस्तावना करून सूत्रसंचालन केले, तर वरदा निनाद करंदीकर या बालगायिकेने शंकराची स्तुती गायनाने करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले, तर उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात तिचे कौतुक केले। शशिकांत करंदीकर यांच्या पत्नी सौ उर्मिला यांच्या निधनाचा उल्लेख करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। अश्विनी गाडगीळ देव यांच्या मुख्य स्वराबरोबर सामुदायिक पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। त्याआधी भैरवी रागातील बलसागर भारत हो हे साने गुरुजींचे प्रसिद्ध गीत राजाभाऊ ओक यांनी गाऊन सभागृहात पवित्र वातावरणाने मंत्रमुग्धता आणली। अहिल्या महिला मंडळाने दिलेल्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेत करंदीकर प्रेमी आपापल्या गावी परतले। डॉक्टर अशोक भोईर, बाळासाहेब साठे, आनंद जाधव, रामभाऊ भोईर, सुचिता मेहेंदळे, निनाद करंदीकर, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पेण। समाजामध्ये आपल्यावरती जे टीका करतात ना, ती टीका स्वीकारायचं आपण निश्चितपणे प्रत्येकाने, तुम्ही करत